नंतर बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरामध्ये आज सकाळी 7:30च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा या अपघातात मृत्यू झाला। पायलट पिल्लई आणि पायलट परमजित अशी मृतांची नावे आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन उड्डाण करणार होतं, मात्र मुंबईत पोहोचण्याआधीच या हेलिकॉप्टरचा अपघात घडला। दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं। एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे, तिथे हेलिपॅडवरून आज सकाळी 7:30 वाजता या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं। मात्र हा भाग डोंगराळ असल्याने इथे धुकं होतं, त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळते। अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला। बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि HEMRL संस्था या परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलं। पुण्याहून मुंबईच्या जुहूच्या दिशेने जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, साधारणपणे 7 ते 7:30च्या दरम्यान हा सगळा अपघात घडल्याचं समजतंय। अनेक ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू समोर यायला देखील सुरुवात झालेली आहे। तुझ्याकडे आत्ताचे काय नवीन अपडेट आहेत? हा अपघात ज्या ठिकाणी घडलेला आहे तर त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण जर पाहिलं हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराच्या पलीकडे हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालेलं आहे। सकाळी 7:45च्या दरम्यान हे हेलिकॉप्टर या ठिकाणी जे हेलिपॅड आहे तिथून या हेलिकॉप्टरनी उड्डाण केलेलं होतं आणि मुंबईच्या दिशेने हे जात होतं। माहिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी हे हेलिकॉप्टर जात होतं। सुदैवाने आणि सुनील तटकरे या हेलिकॉप्टरमध्ये नव्हते, त्यांना घेण्यासाठी त्यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमासाठी हे हेलिकॉप्टर जात होतं आणि मुंबईला पोहोचण्याच्या आधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला। आपण जर पाहिलं तर ही ती टेकडी आहे ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। मात्र या हेलिकॉप्टरमध्ये जे 2 पायलट आणि एक इंजिनियर होता त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। हा सगळा जो आहे तो पुण्याच्या जवळचा भाग जरी असला तरी डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळं या ठिकाणी खरं तर पोहोचणं हे जिकिरीचं आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या टेकडीची टेकडीफोड देखील करण्यात आली आहे। इथं आपल्याला या फायर ब्रिगेडच्या गाड्या पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर पोलिसांची देखील वाहनं आहेत, जी वाहनं या ठिकाणी बचाव कार्यासाठी आलेली आहेत। ही दरी आहे, या दरीमध्ये हे हेलिकॉप्टर पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ऑक्सफर्ड काउंटी जवळ जिथे हेलिपॅड आहे तिथून अगदी काहीच अंतरावरती हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। दरीचा भाग आहे। सकाळच्या वेळी या ठिकाणी धुकं होतं। नक्की अपघाताचं कारण काय आहे हे समजू शकलेलं नाही। मात्र काही दिवसांपूर्वी असंच एक हेलिकॉप्टर याच परिसरामध्ये मावळमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं होतं। आपण जर पाहिलं तर नक्कीच मंदार, खरं तर संपूर्ण भाग जो डोंगराळ आहे त्यामुळे स्वाभाविकच घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी दमछाक होतीये। आपण जी घटना घडलेली आहे ती घटना नेमकी काय घडलेली आहे हे आपण जाणून घेऊया। मंदार, तू राहाच आपल्यासोबत। मात्र पुण्यातल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये पुण्यातल्या बावधन परिसरात हे सगळं हेलिकॉप्टर कोसळल्याचं समजते। नेमकं काय घडलं आपण जाणून घेते। धुक्यामुळे डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टरचा अपघात घडलेला आहे आणि ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून 7:30च्या सुमाराला या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं। बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि HEMRL संस्थेदरम्यान हे हेलिकॉप्टर जे आहे ते क्रॅश झालेलं आहे। अपघातात हेलिकॉप्टरमधील 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झाला आहे। सुनील तटकरेंना रायगड जिल्ह्यात घेऊन जाण्यासाठी मुंबईकडे हे हेलिकॉप्टर निघालेलं होतं। हेरिटेज एव्हिएशन ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचं हे हेलिकॉप्टर होतं। तेव्हा धुक्यामुळे डोंगराळ भागामध्ये या हेलिकॉप्टरचा अपघात घडलेला आहे। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झालाय आणि यामध्ये पायलट पिल्ले आणि पायलट परमजित असं मृत पावलेल्या पायलटची नावं आहेत। तर महत्त्वाची बाब म्हणजे हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन उड्डाण करणार होतं मुंबईमध्ये येऊन।
आणि आपण बावधन हेलिकॉप्टर दुर्घटना स्थळावरून आपला प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या पोहोचलेला आहे, तिकडून अपडेट जाणून घेऊयात. मंदार. दीपक, आपण जर पाहिलं तर हा सगळा डोंगराळ परिसर आहे आणि जिथून या हेलिकॉप्टरनी टेक ऑफ केलं होतं तिथून काहीच अंतरावरती दरी आहे आणि तिथं हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. पुण्यापासून जवळच हा सगळा भाग आहे. इथं आपण जर बघितलं तर या हेलिकॉप्टरचे अवशेष किंवा सांगाडे या ठिकाणी दिसत आहेत. इथं एक या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्यांचा मृतदेह आणला जातो आहे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांकडून आणि इतर जे मृत्युमुखी आहेत 2 जण त्यांचे मृतदेह इथं खाली आणण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. डोंगराळ भाग आहे. वरती जरा पाहिलं तर आपण सगळी टेकडी आहे, झाडी आहेत आणि सकाळच्या वेळी बऱ्यापैकी धुकं या ठिकाणी असतं. अर्थात या अपघाताचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. तांत्रिक तपासानंतरच ते समोर येणार आहे. मात्र आपण पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी असाच एक अपघात याच परिसरामध्ये, मुळशी परिसरामध्ये झालेला होता आणि ऐन पावसाळ्यामध्ये किंवा धुक्याच्या सगळ्या वातावरणामध्ये तो अपघात झालेला होता. ही ती टेकडी आहे. आपण पाहतो आहोत या हेलिकॉप्टरचे जे अवशेष आहेत ते या सगळ्या दरीमध्ये, डोंगरामध्ये विखरून पडलेले आहेत. पोलीस या ठिकाणी आहेत. खरं तर बचाव कार्य म्हणून असं काही उरलेलं नाही, कारण या हेलिकॉप्टरमध्ये जे 2 पायलट आणि 1 इंजिनियर होते त्यांचा जागेवरतीच मृत्यू झालेला आहे. या सगळ्या हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये 3 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. इथं जर आपण पाहिलं तर आणखी एक मृतदेह खाली आणण्याचं काम केलं जातं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून एकूण 3 व्यक्ती यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा हा अपघात आहे. अतिशय जे त्यांचे मृतदेह आहेत ते ओळखण्याच्या पलीकडे आहेत आणि वरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर पोलीस अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर ज्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील इथं पाचारण करण्यात आलं आहे. या अपघाताची नक्की कारणं काय आहेत हे समजून घेण्यासाठी. पुण्यापासून अगदी जवळचा हा सगळा भाग आहे. बावधन बुद्रुक म्हणून हा भाग ओळखला जातो. मात्र तरी देखील टेकड्यांनी असा वेढलेला हा सगळा परिसर आहे आणि या ऑक्सफर्ड काउंटीच्या परिसरामध्ये जे हेलिपॅड आहे त्या हेलिपॅडचा उपयोग अनेक VIP जे आहेत ते करत असतात किंवा एका अर्थाने त्यांच्यासाठी हे एक लँडिंग स्पॉट आहे. आणि जी माहिती समोर येते आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी हे हेलिकॉप्टर वापरलं जाणार होतं. सुदैवाने सुनील तटकरे या हेलिकॉप्टरमध्ये नव्हते, ते सुखरूप आहेत. मात्र या सगळ्या अपघातामध्ये आपण जर पाहिलं तर सुनील तटकरेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जे आहे ते निघालेलं होतं. या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेकड्या असल्यामुळं सकाळी धुकं असतं. आणि मंदार, खरं तर या सगळ्यामध्ये आपण काही वेळापूर्वी जेव्हा खासदार सुप्रिया सुळे ज्या इकडच्या स्थानिक खासदार आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतली होती, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानुसार त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे सुरक्षेचा. म्हणजे रस्ते सुरक्षा असेल, रेल्वे सुरक्षा असेल किंवा एअरची ही सगळी सुरक्षा असेल. कारण पुण्यातली ही गेल्या महिनाभरातली दुसरी घटना आहे, त्यामुळे सुरक्षेबद्दलचं एक प्रश्नचिन्ह त्यांनी अधोरेखित केलं आहे. सुरक्षेचा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी सातत्याने धुकं असतं. खरं तर पाऊस गेल्या काही दिवसांपासून थांबलेला आहे, मात्र तरी देखील सकाळच्या वेळी इथे धुकं असतं. मी या अपघाताच्या ठिकाणची काही दृश्य दाखवू इच्छितो. हा तो भाग आहे जिथे हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय. या हेलिकॉप्टरचे अवशेष आपण या ठिकाणी पाहू शकतो. जेव्हा हे अपघातग्रस्त झालं तेव्हा या हेलिकॉप्टरनी पेट घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली आणि या हेलिकॉप्टरचे जे अवशेष आहेत, पार्ट्स आहेत ते विखुरले गेले. इथे एक या हेलिकॉप्टरचा हा जो एक पार्ट आहे, अवशेष आहे,
त्याचा हा तुटलेला भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि असंच या हेलिकॉप्टरचे जे भाग आहेत ते अगदी छिन्न विच्छिन्न होऊन या सगळ्या परिसरामध्ये त्यामुळे विखुरले गेले. किती भीषण हा सगळा हेलिकॉप्टरचा अपघात असू शकतो याची कल्पना आपण करू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.